नमस्कार. संध्याज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त असा चमचमीत कढी पकोडा. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम कढी पकोड्यासाठी लागणारे पकोडा म्हणजेच भजी तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतले आहे 1 वाटी बेसन पीठ. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम बेसन पीठ इथे मी घेतलेले आहे. हे पीठ जे आहे ते चाळून घेतलेले आहे. आता यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करून घेऊयात. सर्वात प्रथम यामध्ये ॲड करत आहे, इथे मी घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून. तर इथे आपल्याला बारीक चिरलेलाच कांदा ॲड करायचा आहे, उभा चिरलेला कांदा ॲड करायचा नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा सबंध जिरे ॲड केल्याच्या नंतर त्यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा प्लेन मिरची पावडर, तसेच अर्धा चमचा हळद ॲड केल्यानंतर इथे मी ॲड करत आहे 1 चिमूटभर ओवा. तर हा ओवा जो आहे तो मी हातावरती क्रश करून घेतलेला आहे. ओवा ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच चवीनुसार मीठ. तर इथे मी माझ्या टेस्टनुसार मीठ ॲड केले आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ ॲड करू शकता. आता हे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून भज्यांसाठी लागणारे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. जास्त प्रमाणात एकदम पाणी ॲड करायचे नाही, नाहीतर हे बॅटर जे आहे ते पातळ असे बनले जाते व याचे पकोडास म्हणजेच आपली जी भजी आहे ती व्यवस्थित अशी तयार होत नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता भज्यांसाठी लागणारे आपले जे बॅटर आहे ते तयार आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता. यामध्ये मी सोडा अजिबात वापरला नाही, कारण ही जी भजी आहेत म्हणजेच पकोडा आपण कढीमध्ये ॲड करणार आहोत. गरम कढीमध्ये ही भजी ॲड केल्यामुळे ती आपोआपच सॉफ्ट अशी बनली जातात. तर आता इथे आपण भजी तयार करून घेणार आहोत. तेल इथे आपले गरम झाले आहे. तर आता इथे मी छोट्या छोट्या आकाराची भजी बनवून घेत आहे. जास्त मोठ्या आकाराची आपल्याला भजी बनवायची नाही, ती कढीमध्ये चांगली दिसत नाही. इथे तुम्ही मध्यम आकाराची किंवा छोट्या आकाराची भजी बनवून घेऊ शकता. तर इथे मी अशा प्रकारे छोट्या छोट्या आकाराची भजी बनवून घेत आहे. भजी तेलामध्ये तळण्यासाठी सोडल्यानंतर लगेचच यांना हलवायचे नाही. तेलामध्ये यांना 2 मिनिटभर व्यवस्थित असे सेट होऊन द्यायचे आहे. 2 मिनिट झाल्यानंतर यांना तेलामध्ये छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने. तर इथे आपली भजी मस्त अशी डीप फ्राय होत आहेत, म्हणजेच तळत आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे छोट्या आकाराची मस्त अशी भजी आपली इथे तळली गेली आहे. आता ही तळलेली भजी जी आहे ती तेलामधील आपण बाजूला काढून घेऊया. तर इथे तुम्ही भज्यांचा कलर पाहू शकता किती छान आला आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता आपली सर्व भजी म्हणजे पकोडा इथे तळून तयार आहेत. सोडा न वापरता ही किती छान अशी सॉफ्ट झाली आहे. इथे सोडा मी अजिबात वापरला नाही, कारण ही भजी जी आहेत ती आपण गरम कढीमध्ये ॲड करणार आहोत. गरम कढीमध्ये ॲड केल्यामुळे ही भजी आपोआपच सॉफ्ट अशी बनली जातात. जर सोडा ॲड केला तर त्यामुळे ही भजी जास्त अशी सॉफ्ट बनली जातात व याची चव अशी बिघडली जाते. तर आता इथे आपली भजी तयार आहेत. कढी तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतले आहे मिक्सरचे मोठे जारमध्ये ॲड केले आहे 1 वाटी दही. तर दही जे आहे ते इथे मी मध्यम आंबट असे घेतले आहे. या दह्यामध्ये ॲड केले आहे सेम त्याच वाटीने 2 वाटी पाणी, तसेच 2 चमचे बेसन पीठ. जास्त बेसन पीठ ॲड करायचे नाही, तर कढी आपली खूप जास्त घट्ट अशी बनली जाते. तसेच अर्धा चमचा हळद. आता हे सर्व जे साहित्य आहे ते मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे, जेणेकरून एकसारखे हे मिक्स होईल व आपली कढीची जी कन्सिस्टन्सी व टेक्स्चर आहे ते एकसारखे बनली जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता दही, पाणी व हळद आपली व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. आता याला फोडणी देऊन घेऊयात, म्हणजेच कढी तयार करून घेऊयात. कढी तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल गरम करून घेतले आहे. गरम झालेल्या तेलामध्ये ॲड केले आहे 1 चमचा मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये लगेचच ॲड केले आहे 1 चमचा जिरेही तेलावरती छान असे तडतडले गेले की यामध्ये ॲड करत आहे 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याची पाने ही छान अशी तडतडून द्यायची आहे, जेणेकरून याचा फ्लेवर तेलामध्ये उतरला जाईल. कढीपत्त्याची पाने छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये ॲड केले आहे 1 चमचा लसूण व मिरचीची पेस्ट, तसेच पाव चमचा हिंग. आता हे सर्व जे साहित्य आहे ते तेलामध्ये छान असे परतवून घेत आहे गॅसच्या लो फ्लेमवरती अर्धा मिनिटभर. सर्व साहित्य छान असे परतल्या गेल्यानंतर आता आपण जे बॅटर तयार करून घेतले आहे कढीचे, ते बॅटर यामध्ये ॲड करून घेत आहे. सर्व बॅटर ॲड केल्यानंतर आता हे व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचे नाही.
बॅटर व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा गूळ. जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही इथे गूळ स्किपही करू शकता. त्यानंतर यामध्ये ॲड केले आहे मीठ. इथे लक्षात ठेवायचे आपण भज्यामध्येही मीठ ॲड केले आहे, त्यानुसारच इथे मीठ ॲड करायचे. तसेच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरही ॲड करून घेतली आहे. आता हे सर्व साहित्य या कढीमध्ये व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त अशी चमचमीत कढी पकोडा. ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तर इथे तुम्ही पाहू शकता कढीला आपल्या मस्त अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर ही कढी आपली फुटली गेली नाही आहे. याचे जे बॅटर आहे कढीचे ते आपण मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतले होते. कढी बनवताना अशा प्रकारे जर बॅटर मिक्सरमध्ये फेटून घेतले तर उकळल्यानंतर ही आपली कढी फुटली जात नाही. इथे कढीचे टेक्स्चर किती छान बनले गेले आहे तुम्ही पाहू शकता. तर ही कढी जी आहे आणखी 2 मिनिटभर मी अशीच गॅसच्या लो फ्लेमवरती उकळवून घेणार आहे. 2 मिनिटांनंतर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी ऑफ केलेली आहे. गॅसची फ्लेम ऑफ केल्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती ॲड करून घेतली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच ॲड करत आहे आपण जे पकोडाच म्हणजे भजी बनवून घेतली आहेत ती भजी. गरम कढीमध्येच लगेच ही भजी ॲड करून घ्यायची आहेत. अशा प्रकारे ॲड केल्यामुळे ही भजी जी आहेत मस्त अशी सॉफ्ट बनली जातात. तर इथे आपली मस्त अशी चमचमीत कढी पकोडा जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे. या कढीचे टेक्स्चर पाहू शकता एकसारख्या प्रमाणात बनले गेले आहे व कढी ही जी आहे तुम्ही इथे खाऊ शकता भज्यांबरोबर, तसेच पिऊही शकता. मध्यम अशा पातळ प्रमाणामध्ये ही कढी बनली गेली आहे. सर्व प्रमाण जर तुम्ही योग्य प्रकारे घेतले तर ही अशाच प्रकारे तुमची ही कढी पकोडा नक्कीच मस्त अशी बनली जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली कढी पकोडा जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे. याचे टेक्स्चर पाहू शकता किती छान दिसत आहे. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. तर ही कढी जर तुम्हाला नुसती प्यायची असेल तरीही तुम्ही इथे पिऊ शकता. अगदी मस्त अशी योग्य प्रमाणामध्ये पातळ अशी कढी आपली तयार झाली आहे. तसेच त्याचे पकोडाही मस्त असे आतमधून सॉफ्ट झाले आहेत. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्याच रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.